लहानग्यांची ती माय जणू शिकवते त्यांना खेळातून ज्ञान. कुपोषण दूर कराय दटपट भविष्याची ती आधारस्तंभ महान. उन्हा पावसाची पर्वा न तिला, उन्हा पावसाची पर्वा न तिला, लहान मुलांसाठी ती करते काम. निस्वार्थ सेवाभाव तिची ओळख, निस्वार्थ सेवाभाव तिची ओळख. अंगणवाडी सेविकेला शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. मी अनुष्का लीलाताई कोंडलेकर, इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी. आज बुधवार मुलाखतीच्या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका सौ सुनीताताई इकार यांच्याशी त्यांच्या कार्याबद्दल व अनुभवाबद्दल जाणून घेऊया. नमस्कार नमस्कार ताई, आधी आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या. नमस्कार. सौ सुनीता शिशुपाल इकार, अंगणवाडी केंद्र सीतेपार. मी अंगणवाडी केंद्र सीतेपार आणि बीट हरदोली आहे माझे. आपण अंगणवाडी सेविका म्हणून किती वर्षापासून कार्य करीत आहात? मी अंगणवाडी केंद्रामध्ये 16/10/95 पासून लागलेली आहे. मला आता 30 वर्ष झालेली आहे. आपल्या अंगणवाडी केंद्राबद्दल थोडक्यात माहिती द्या. माझ्या अंगणवाडी केंद्रामध्ये 10 मुली आणि 11 मुलं आहेत. अशी एकूण पटावर 21 लाभार्थी आहेत. आपल्या दैनंदिन कामाची रूपरेषा काय असते? मी जेव्हा अंगणवाडीत येते तेव्हा आम्हाला जे ऑनलाईन मोबाईल दिले आहेत, पहिल्यांदा ते ऑनलाईन मोबाईल सुरुवात करते, ओपन करते. ओपन झाल्यानंतर मुलांना मी हजेरी मुलांची जेव्हा मुलं येतात, मुलं आल्यानंतर मी त्यांची प्रार्थना घेते. नमो तुलारे ही जी एक प्रार्थना आहे तीसुद्धा घेते आणि मुलांना बसविते. आपण मुलांसाठी शैक्षणिक कृती घेता? होय, मी अंगणवाडी केंद्रामध्ये शैक्षणिक कृती घेते. मुलांना जसं अ आहे, आ आहे, ते चित्र आहे, त्या चित्रातून मी त्यांना शिकविते. म्हणजे त्यांचा शारीरिक बौद्धिक असा विकास व्हायला पाहिजे म्हणून मी त्यांना त्या प्रकारे शिकवत असते. आपल्या अंगणवाडीत लसीकरण होतो, त्यात आपली भूमिका नेमकी काय असते? माझ्या अंगणवाडीत केंद्रात जेव्हा लसीकरण होते तेव्हा आम्ही आदल्या दिवशी लाभार्थ्यांना सांगतो. जेव्हा लाभार्थी जर नाही आले त्या दिवशी मी स्वतःहून त्यांच्या घरी जाते आणि लाभार्थींना बोलवून आणते. शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी आपण कशी करता? मी शालेय पोषण आहाराची अंमलबजावणी म्हणजे माझ्याकडे 11 गट आहेत, पण 11 गट असून सुद्धा आहार शिजवत नाही आणि मी स्वतःहून आहार शिजवते. आपण बालकांच्या व गर्भवती महिलांच्या नोंदी ठेवता? होय, मी मातांच्या आणि मुलांचे नोंदणी ठेवते. कारण की जेव्हा जन्मताच बाळ जन्माला येते तेव्हासुद्धा नोंदणी होते आणि गरोदरपणापासून जशी गरोदर असली 1-1.5 महिना झाला तर तिच्या घरी जाते आणि नोंदणी करते आणि त्या दिवसापासून ती माझ्याकडे 9 महिने अंगणवाडीत राहते आणि त्यांची मी सेवा पुरविते. आपल्याला सध्या किती मानधन मिळते? मला सध्या मानधन म्हणजे पहा, मी 16/10/95 पासून लागली, पण 5,600 फक्त मानधन होता आणि मला आता 13,000 मिळते. आपण करत असलेली कामे व मिळणारे मानधन याबाबत काय सांगाल? जेव्हा आता बघा, आम्हाला एवढा म्हणजे काम वाढलेलं आहे, ऑनलाईन झालेलं आहे. आता THR फोटो कॅप्चर करा हे सुद्धा आलं आहे. कसाही करून आम्ही फोटो कॅप्चर करत आहोत आणि तो सुद्धा करत आहोत, पण अल्पशा मानधन मिळते आम्हाला. अल्पशा मानधनामध्ये का मिळते आम्हाला काही होत नाही. तरीसुद्धा आम्ही घरोघरी जाऊन सेवा देतो, सेवा पुरवितो. आम्ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करतो. व्यतिरिक्त शासनाकडून आपल्याला कोणती अपेक्षा आहात? या व्यतिरिक्त शासनाकडून मला एकच अपेक्षा आहे की मला मानधनामध्ये वाढ पाहिजे. मानधनमध्ये कमीत कमी 30,000 असायला पाहिजे. जरी शासन आम्हाला
म्हणजे मेन हे देत नाही, परंतु आम्हाला 30,000 मानधन पाहिजे. 30,000 मानधन असला तर आमचं घर चांगलं चालेल आणि चांगलं होईल. आमचे मुलं बाळंसुद्धा चांगले राहतील. आमचं घरसुद्धा आमचा प्रपंच छान होईल. म्हणून आम्हाला मानधन वाढवायला पाहिजे. शासनाला मला एकच विनंती आहे की आमच्या अल्पशा मानधनामध्ये काय होत नाही आणि जेव्हा आम्ही रिटायर होतो तेव्हा आम्हाला पेन्शन लागू पाहिजे. पेन्शन ही जरुरी आहे, कारण की म्हातारपणाची ती आमची भाकर आहे. आपल्यासारखे काम करणारे इतर अंगणवाडी सेविका यांना काय सांगाल? मी जेव्हा जसं काम करते तसं मी अंगणवाडी सेविकाला आवर्जून सांगते की जसं मी काम करते, मुलं येतात, मुलांना प्रेमाने आणि आनंदाने त्यांना जवळ घेते. जवळतिका जसं असलं तर मुलं छान राहतात. आपल्याकडे जसं आई वडील जसं प्रेम देतात तसं मी सुद्धा त्यांना प्रेम देते आणि आवर्जून सांगते की सर्व अंगणवाडी सेविकांना जसं मी प्रेम देते तसं त्यांनी सुद्धा द्यावं आणि असंच काम करावं. तेव्हाच मुलांची चांगली म्हणजे मुलं वाढतात, मुलांची गळती होत नाही आणि ते इथं जात नाही, कान्व्हेंटला जात नाही, तर ते अंगणवाडीत येतात. माझ्या गावची मुलं एकही कान्व्हेंटला जात नाही, फक्त अंगणवाडीतच येतात. सर्वात आधी आपल्या कार्याला सलाम. इतक्या तुझ्या मानधनातही आम्ही खूप करता, लहानापासून मोठेही सेवा देता. खरंच आपणाशी बोलून खूप बरे वाटले. नमस्कार. नमस्कार.